श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, नवरेणू व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, ही आहे स्केच नोट्स. तर या स्केच नोट्समध्ये आम्ही आमच्या चॅनलचं नाव लिहिलं आहे. या कलरफुल स्केच नोट्सवर लिहिताना खूप भारी वाटतं मित्रांनो, अवश्य वापरून पहा. काय एवढा ऋतू काढून ठेवलंयस? गाडी काढली, खेळायचं काढलंयस. मित्रांनो, कस्टमरच्या 3 साड्या आल्या आहेत फॉल पिकोसाठी आणि रेणुका आता त्यासाठीच फॉल शोधत बसली आहे. कॅरम इथे टाकले. मग ते कुठे ठेवायचं कॅरम तूच सांग. त्याच्या मागे जागा तरी आहे का? बाहेर नको, बाहर ऑलरेडी खूब कर दिए. तो फ्रेंड्स, इसका अस्तर लाना पड़ेगा. फॉल भी नहीं है, फॉल नहीं मिला. ग्लू की बॉटल कशाला काढतोय ग्लू की बॉटल? ग्लू की बॉटल कट पीस. याचा पण फॉल मिळाला नाही का? हां, मिळाला की याचा फॉल. मग ह्याचं काय आहे आणायचं? हे सगळं बाहेर आलं, खोललं की त्याच तर आणायचंय. पटकन लावायला लागेल, बाहेर निघते सगळं. पूनम कलेक्शन. पूनम कलेक्शन कुठे आहे? पुण्यातच आहे. तिथं पण लिहिलंय 2 पिशव्या. तर अस्तर आम्ही दुकानातून आणायला जाणार आहे आता. तर अस्तर तुमच्या इथे कसं मीटर असेल तर तुम्ही सांगा. आम्ही वडगावमध्ये जाऊन आता अस्तर आणणार आहे. आपल्या इथं कसं मीटर आहे अस्तर? घेईल तसं अस्तर आहे. 35 रुपयापासून अस्तर आहे 1 मीटर. 30 रुपये मीटरमध्ये पण आहे. काय कमेंटमध्ये सांगा. चांगल्या क्वालिटीचं अस्तर 35 रुपयाला आहे, 30 रुपयाला पण आहे, 18 रुपयाला पण आहे. 18 रुपयाला मिळतं का अस्तर? भेटतं की कट पीस. आमच्याला हे भेटतं फॉल. ते होलसेल मार्केटमध्ये मिळतं 18 रुपयाला. फॉल हे नुसता पसरा काढायला. आता काय घेऊन आलायस? कशाला काढलंय बॉक्समधले? बॉक्समधलं पहिलं आम्ही काय केलेलं माहिती आहे? कानातलं बनवलं होतं या पद्धतीने. हे कानातलं खूप मस्त, म्हणजे सगळं ज्वेलरी मटेरियल आणलेलं होतं. त्या अशा प्रकारचे कानातले आम्ही होममेड कानातले बनवले. खूप मस्त बनवायचे. पण हे बघू, वाव, हे कोणी बनवलं होतं? मी बनवलं होतं. तर यामध्ये काय काय लावलंय? अजून एक कानातलं, स्टोन चेन, सिल्क थ्रेड, बॉल चेन, गोल्डन बॉल चेन आणि पिन. त्यानंतर पिन मागे, पिन बॅक साईडला ही अशी हुक पिन आणि चिंद्या. चिंद्या? चिंद्या नाही रे बाळा. काय चिंद्याने बनतं काय? हे काय? हे चिंद्याच. खूपच भारी बनले पण. कॅनव्हास. कानाला होल आहेत का तुझ्या? कानाला लावतेस? बघू लाव. पण आता घुसणार नाही. घुसलं, भारी दिसतं. हे पण, हे मला वाटतं हे पण मीच बनवलंय का? तू बनवलंय का मम्मीने बनवलंय? मी बनवलंय. हे बघितलं? अजून एक हे पण खूप छान बनवलंय. हे पण कॅनव्हास पेपरने बनवले. यामध्ये सगळं कॅनव्हास पेपर बॅक साईडला आहे, चिटकवलंय. ग्लू वगैरे लागतो. मनी, स्टोन चेन, बॉल चेन, अजून एक कानातलं, सिल्क थ्रेड. हे कानातलं नाही आहे. हे काय आहे? कानातलंच आहे. हे पण खूप भारी दिसतं. अजून एक कानातलं. अच्छा, फक्त सिंगल गाऊन शिवणार का तू? तेच काही शिवू सांगा. गाऊन छान दिसेल का टॉप का ड्रेस? तुलाच माहिती आहे. आता मग आम्हाला काय सांगू शकत नाही आम्ही. तुला काय शिवायचं? मित्रांनो, ह्या साडीचा गाऊन शिवणार आहे. दाखवणार का कसं शिवणार ते? चलो निकलते अस्तर, फॉल और दौरा लाने के लिए. चलो फॉल अस्तर आणण्यासाठी आम्ही आता वडगावात निघालो आहे.
आज गणपती विसर्जन असल्यामुळे सर्व दुकाने बंद असणार असं वाटतंय. बघूयात आता मित्रांनो, पुढे अस्तर मिळते का आम्हाला. दुकानं तर सर्वच बंद दिसत आहेत आणि पुढे गणपती विसर्जनाची मिरवणूक चालली आहे. बघू शकता, मिरवणुकीमुळे वडगावमधील रोड पूर्णपणे जाम झाला आहे. त्यामुळे आम्ही आता मागच्या रस्त्याने निघालो आहे. ऋतुराजला पण या मिरवणुकीचा आनंद घ्यायचा होता, तोही त्याला मिळत होता. मागचा रस्ता पूर्णपणे मोकळा आहे. तरी रेणुका सांगत होती आपण संध्याकाळी जाऊया अस्तर आणायला, कारण मिरवणुकीमुळे दुकानं बंद असणार. पण ऐकायचं कोण. आणि आता आम्ही बसलोय, फिरतोय सगळीकडं, मिरवणूक बघत बघत, दुकानं शोधत शोधत बसलोय सगळीकडे. तर मित्रांनो, फिरत फिरत आता आम्ही पोचलो आहे सिंहगड रोडवर आणि तिथेही गणपतीची भव्य मिरवणूक निघाली आहे. आता काय करायचं, फायनली आम्ही मिरवणूक बघून वडापाव घ्यायचं ठरवलं. आणि आमच्या इथेच जोशी वडेवाला आहे, तिथून आम्ही गरमागरम वडापाव आणि पॅटीस घेऊन सरळ घरी आलो. अरे तो लचकला पाय. कसला लचकला? अस्तर वगैरे काय मिळालं नाही आणि बसला. आता आणले शेवटी वडापाव. करायला गेलोय. तर बघ, हा वडापाव आहे. कुठलेच अस्तर मिळालं नाही ना, घेऊन आलोय वडापाव फक्त. नाही ऋतू तू काय नाही, वडापाव नाही तू पॅटीस. आया मग गाड आहे पाय. वाव, बघ पॅटीस. पॅटीस. नाही बघ, काय चटणी नाही, काय नाही. हे खाली कुठे? बघ ग्रीन चटणी आहे. कुठे? जरा लवकर टेस्ट करून सांगा पटापट कसं आहे. बघ किती मोठा पॅटीस. ग्रीन चटणी. पॅटीस. हा वडापाव किती मोठा पॅटीस आहे बे. और मेरा इधर चॉकलेट नाही भी बाबा. है. मैं भी आलू जैसा पैटीस इतना बड़ा. कसली चटणी मिक्स टाकले दोन्ही. तिखट भयंकर आहे. दोन्ही मिक्स खाऊन केले. बघ तिखट रेड काय. आणि ह्याची असेल ती चटणी, मिक्स पुदिना. केली. पुदिना चटणी आहे वाटतं. नाही, मिक्स केली रेड आणि ग्रीन. हा ना? बघितलं मी. मिक्स केली रेड आणि मिक्स केली, पिशवीत होती ती ऑलरेडी. नो. हो. किती मोठा पॅटीस आहे. तू सांग, टेस्ट सांग. नंबर गोल आहे. हम्म? गोल आहे. गोडे भारी आहे का? आता हे काय ऋतू, हे काय आप्पे, डोसा आणि सांबर. सांबर. वाव. तिथं तो चलो टेस्ट करके बताओ हमें कैसा हुआ है. क्या करूँ ये? कुछ भी करो जो अच्छा लगे. तर ऋतुराजनी आप्पे खाऊन कसं झालंय ऋतू? मस्त. हा, मस्त. मस्त. आता डोसा. डोसा मेरे लिए भी आया है, आप्पे, डोसा एंड सांबर. आणि ऋतूला चटणी नाही वे, चटणी नाही वे खात. वाह. तो चलिए मैं भी टेस्ट करके देखता हूँ कैसा हुआ है अप्पे डोसा. वाह. एक नंबर. मस्त झालं है, मस्त. सांबर के साथ खा के देखता हूँ कैसा हुआ है. और चटनी भी ये भारी तो. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग आम्ही इथेच संपत आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.